25 ते 30 गाड्यांच्या ताफ्यासह जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल. सभेसाठी आझाद मैदानाची पाहणी करणार, मुंबई पोलिसांना भेटणार. आमच्या गाड्या अडवल्या तर गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपुरातल्या घरासमोर जाऊन बसणार, जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन. काल गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट, बैठकीत सुप्रिया सुळेंची ही हजेरी. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. एकीकडे ठाकरेंचा मोर्चा तर दुसरीकडे पवार अदानींच्या भेटीगाठी. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक. काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार. पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार. ठाकरे गट 23 जागा लढणारच, राऊतांचा दावा. तर राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे दुर्लक्ष, जागा वाटपाबाबत दिल्लीतच चर्चा करणार, राऊतांकडनं भूमिका स्पष्ट. ठाकरे गटाचा 23 जागांवरती दावा, तर मग काँग्रेसनं काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांवरच्या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा प्रश्न. इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक, समसमान जागा वाटपाचा विचार व्हावा. लोकसभेसाठी आंबेडकरांचं खरगे आणि ठाकरेंना पत्र. लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं. 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये पहिली सभा. देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा, ईडी सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न. नागपुरातल्या सभेतनं राहुल गांधींचा हल्लाबोल. सुनील केदारांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा, जामिनावर 30 डिसेंबरला निर्णय. प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यापूर्वी राम मंदिरातील आरतीचं ऑनलाईन बुकिंग सुरू. मंदिराच्या पोर्टलवरून ऑनलाईन पास बनवणं शक्य. पेट्रोल डिझेलची किंमत 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार सर्वसामान्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत. मुंबईमध्ये धुरक्याची चादर. बोरिवली, मालाड, अंधेरी, कुलाबा आणि नवी मुंबईतली हवा अतिशय वाईट. थंडी नसतानाही हवेत धुकं आणि धूळ. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुणार. 121 टँकर आणि इतर यंत्रणा कार्यरत. 31 डिसेंबरला मुंबईत 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 369 वर. नव्या 117 कोरोना रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू तर JN1 विषाणूचे 10 रुग्ण. राज्यभरात 18 ते 22 जानेवारी दरम्यान राम प्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय.